चल मी रेडी, जाऊया ना? थांब 2 मिनिटं, हे झाल्यावर जाऊया. झालं म्हणजे आजचा पण प्लॅन कॅन्सल. जरा वेळ बोललास पण रात्रभर काम करत बसशील. असं होतं तर तयारी करायला काय सांगितलंस? आता काय मुद्दाम करतोय का मी? एरर आलं त्याला काय करणार मी? थांब जरा, हे सॉल्व्ह करतो आणि मग जाऊया. ड्रिंक करत काम करणार तर एरर येणार नाही तर काय? कधी काम तुमची गोष्ट वेळेत झाली असेल तर शपथ, आल्यावर करू शकतो तू काम. नाही करू शकत. आत्ताच करायचं आणि पाठवायचं त्यांना. तुझी कामं माहिती आहेत मला. ते बघ, ते सकाळपासून टॉवेल तिथेच आहे. चहाचा कप संध्याकाळी चहा प्यायलायस तो देखील तिथेच आहे. तीच कामं करत राहू का मी? एवढंच करायचं होतं तर मोलकरी आणायची होती. लग्न का केलंस? आणि हो, मी जेवण नाही बनवलंय, बनवणार पण नाही. राह उपाशीच. आम्ही शुद्धीत राहून सगळी कामं करायची आणि ह्यानी ड्रिंक करून सगळी कामं करायची. किती वेळ करत बसणार आहे अजून? नाही सर, एक थोडा वेळ द्या ना, मी लगेच करून देतो तुम्हाला. थोडा वेळ आणि जेवढा वेळ दिला तुला त्याच्यात वाट लावून ठेवलीस, त्याच्यासाठी मेथड बदलली, त्याची ऑर्डर बदलली. का प्रमाणे कामाचा लोड असतो, आम्हाला नसतो कामाचा लोड. तुझं लक्ष आहे का माझ्याकडे? मी काय बोलतो त्याच्याकडे लक्ष आहे का तुझं? नाही सर, तुमच्याकडेच लक्ष आहे माझं. बोला ना, तुम्ही काय बोलताय? काय बोलतोय आहे? मगाचपासून तेच सांगायचा प्रयत्न करतो तुला. अजून किती वेळ लागणार आहे? आत्ता थोड्या वेळापूर्वी बोललेला बाहेर जायचं म्हणून, आणि आता कॅन्सल. वैताग आला या सगळ्याचा मला आता. थोडा वेळ द्या, मी लगेच करून तुम्हाला पाठवतो. लगेच पाठवतो. हे तुमचंच काम करत बसलोय, लगेच पाठवतो. बस ठीक आहे, चल पाठव लवकर. हा पाठवतो. तुला जरा शांत बसता येत नाही का? हा, कोणासाठी करतोय? कोणासाठी करतोय? तुझ्यासाठीच करतोय ना. एक दिवस बाहेर जेवायला गेली नाही तर काय म्हणणार नाही तू? रामा, सोड. आज तोंड पकडलाय, उद्या गळ्यात आपण मारून पण टाकशील. यासाठी माझ्या आई वडिलांनी लग्न लावून दिलं तुझ्याशी. तरी माझी आई आधीच सांगत होते की अजूनही वेळ गेलेला नाहीये, विचार कर. रोज रोज एका मजदुरासारखं घरात राब राबायचं, घरातली सगळी कामं करायची. जशी काय या संसाराची गरज फक्त मलाच आहे. आणि तू मात्र काम करताना ड्रिंक, सिगरेट, पार्ट्या करून स्वतः जीवाची मजा करायची. आणि एवढं सगळं करून तू माझंच तोंड बंद करायला निघालास. आता तुझी एवढी हिंमत वाढली तर आज तोंड दाबलेस, उद्या मला गळा दाबून मारून पण टाकशील. तरी माझी आई सांगत होती की लग्न करू नकोस म्हणून, तर मी नाही ऐकलं नाही मुळीच. रोज या घरात मजदुरासारखं वागते मी, रोज वागते तसंच. मी जेवण नाही बनवलंय, बनवणार पण नाही. राह उपाशीच.
काय सर तुमची ऑर्डर? आत्ता येतोस तू? हा? अरे तुमची साईड 20 मिनिटं दाखवते त्या मोबाईलवर. तू 1 तासाने माझी ऑर्डर घेऊन येतो. अरे बोल ना या. सॉरी सर, बट शिवी द्यायचं काम नाही. एक तर तुमच्या इथे रस्त्याचं काम चालू आहे तिकडं, आणि त्यामुळे गाडी तिकडच पार्क करून चालत यावं लागलं. तू चालते पळते सरपटे नाही तर उडते, मला काय करायचंय? मला भूक लागली ना. माझी ऑर्डर आली पाहिजे. काय समजता का? एक मार्क तो. हो सर, तुमच्याशी प्रेमाने बोलतोय ना, याचा गैरफायदा घेऊ नका. तुम्हाला ऑर्डर घ्यायची असली तर घ्या, तुम्हाला बाकीच्या पण ऑर्डर आहेत. सर दारू पण काही बरोबर करतो. काय सर, असं तुमची ऑर्डर. सॉरी सर, थोडं लेट झालं. ऍक्च्युअली तुमच्या इथे रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे गाडी तिकडेच पार्क करून यावं लागलं. सॉरी सर. तर घ्या ना ऑर्डर. राघव बघत काय बसलं त्याच्याकडून? हे ना सॉरी बोलतोय का तो? ठीक आहे, थँक्यू. मॅडम, हा तेवढं रेटिंगचं बघा. हा. राघव चल ये ना आता. बस इथे. राघव आणि असं बघत काय बसलायस? कळलं मला. पण बाहेर जाणार होतो, पण जाता आलो नाही म्हणून मी रागवलेली. पण आता मी नाही राहत. तू माझ्या आवडीचं मागवलंयस ना, मी खुश आहे. हे घे.